नवीन स्वयंपाकघर असेल आणि पहिल्यांदाच जर आपण चूल पेटवणार असेल किंवा शेगडी पेटवणार असेल तर त्याचा पूजा करण्याची ना आपल्याकडे ना मराठी संस्कृतीमध्ये पद्धत आहे. तर तीच पूजा केल्यामुळे म्हणजे शेगडीची किंवा चुलीची पूजा केल्यामुळे जी अन्नपूर्णा माता आहे ना तिचा वास सदैव घरात राहतो आणि घरात सुख शांती आणि समाधान नांदतं. तर त्यासाठी 5 सवासणींना बोलवलं जातं. त्या 5 सवासणींकडून जी गॅस शेगडी आहे किंवा चूल आहे त्याची पूजा करून घेतली जाते. अक्षदा वाहिल्या जातात, हळदी कुंकू वाहिलं जातं, त्याला ओवाळलं जातं, फुलं ठेवली जातात, असं करून त्याची पूजा होते. आणि त्याच्यानंतर मग सगळ्या सुवासिनींना हळदी कुंकू दिलं जातं, काहीतरी गोड खायला दिलं जातं. आणि जेव्हा आपण पहिल्यांदा गॅस शेगडी पेटवणार असतो किंवा चूल पेटवणार असतो त्याच्या आधी आपल्याला त्या गॅस शेगडीवर किंवा चुलीवरती दूध उतू घालवायचं असतं. त्यालाच शिरपाक विधी किंवा दूध उतू देणे असा विधी म्हटलं जातं. तर हा विधी ना पहिल्यांदा जर आपण किचन हे करत असेल तर त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे अन्नपूर्णा मातेचा वास सदैव राहतो आणि जसं मी आधी पण बोलली त्याच्यामुळे घरात सुख शांती समाधान अखंड नांदतं आणि अन्नपूर्णा माता ही प्रसन्न राहते. तर त्याच्यासाठी इथे गॅस पेटवून आपण दूध ठेवतो. छोटंसं पातेलं घ्यायचं आणि त्याच्यात दूध ठेवायचं. खूप जास्त मोठ्या पातेलं नाही ठेवायचं, त्याच्यामुळे दूध उतू जायला थोडासा वेळ लागतो. तर इथं बघा एकदम छोट्याशा पातेल्यामध्ये आपण दूध ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर चहा पण बनवायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण पहिल्यांदा दूध उतू घालवायचं आणि त्याच्यानंतर काहीतरी गोडाधोडाचं बनवायचं असा हा विधी असतो. तर त्याची ही प्रथा आहे. त्याच्यासाठी बघा छोट्या पातेल्यामध्ये इथे दूध घेतलं आहे आणि हा जो शिरपाक विधी आहे ना तो इथे होतो आहे. इथे सगळ्या सुवासिनींचं ओवाळून झालं आहे आणि हा विधी ना आपल्या महाराष्ट्रामध्ये नेहमीच केला जातो. कारण सगळ्याची सुरुवात आहे ना ती खरं सांगू स्वयंपाकघरापासूनच होते. कारण तसं विचार कराल तर फक्त ह्या टिचभर पोटासाठी माणसाला सगळं करायला लागतं. म्हणजे जे काही कमवायचं असतं ते पोटासाठीच, जे काही शिजवायचं असतं ते पोटासाठीच आणि शिजवण्याचं मेन काम सुरू होतं ते स्वयंपाकघरापासून आणि ह्या गॅस शेगडी किंवा चुलीपासून. त्याच्यासाठी याची पूजा आहे ना खूप महत्त्वाची असते. हे बघा आता दूध उतू देणे हा विधी झाल्यानंतर त्याच्यावरती चहा बनवायचा किंवा काहीतरी गोडाचा पदार्थ बनवायचा. मग इथे चहा बनवला आणि तो पहिला चहा आहे ना तो आम्ही आमच्या ज्या चुलत नानी आहेत ना त्यांना प्यायला दिला. तर असा पूर्ण विधी केला जातो. ह्याच्यामध्ये खूप खूप वेगवेगळे अजून म्हणजे ब्राह्मण बोलवून वगैरे केले जातात, पण साध्या प्रकारे असं करता येतो. तर तुमच्याकडे नवीन स्वयंपाकघर किंवा नवीन शेगडी जर तुम्ही सुरू करत असाल तर कशा प्रकारचा विधी केला जातो हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आठवणी करा. बाय. चला भेटूया परत.